मैदानाच्या आतमध्ये राहुल लोहार उर्फ शेरू चेक या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सुद्धा भरणा भरपूर आहे. मला वाटतं शाळा सोडून आलेले आहेत हे विद्यार्थी. त्यांचाही A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. मोठी मंडळी तर आहेच, मान्यवर तर आहेतच तुम्हाला सांगतो, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांचा पण भरणा तेवढाच आहे. त्यांचंही जेवढं कौतुक करीन तेवढे कमी आहे की आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. बहुत से शाकीन यहाँ पे आए हुए हमारे जमी हजरात का A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. हमारे मोहल्ले से जितने भी हजरात यहाँ पे आए हैं, किसी का एक का नाम ना लेते हुए आप जमी हजरीन का A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. आलेल्या निजामपूर पंचकोशीतून सर्व क्रिकेट रसिकांचे तसे क्रिकेट प्रेमींचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. मित्रांनो, ज्या टुर्नामेंटची आपण दरवर्षी वाट पाहत राहता त्याचा शेवटचा क्षण आहे. शेवटची काही तास राहिलेले आहेत, उरलेले आहेत. फायनल डे आहे. या फायनल डे मध्ये आपल्याला तारे सितारे अख्ख्या महाराष्ट्रातून नाही तर अख्ख्या ऑल इंडियातून बघायला मिळतात. आपल्या सर्वांची उत्सुकता आम्हाला प्रेरित करते की ही चांगली टुर्नामेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणून आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल विकेट आली आहे. इम्रोज खान आणि नदीम धायरेकर एक मोठं नाव आहे रायगड क्रिकेटमधील, परंतु पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर इम्रोज यांची जबरदस्त गोलंदाजी, या हंगामात जबरदस्त फॉर्मात सुद्धा आहेत. इम्रोज खान ठाण्याच्या महागिरी परिसरातील खेळाडू आहेत, परंतु आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अंकुश लोहार, भोसरी पुणेचे हे दोन्ही बॅटर, एका बाजूला जर पाहिलं तर अंकुश लोहार आहे, एका बाजूला जर पाहिलं तर शेरू लोहार आहे. दोन लोहार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, परंतु हे दोघे मित्र आहेत, बंधू नाही आहेत. आणि एकाच संघातून श्रीतेज चरोली या संघाकडून देखील खेळताना पाहायला मिळालं त्या दोघांनाही देखील. आणि आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी दोन्ही लोहार यांच्याकडून होताना पाहायला मिळेल. अंकुश लोहार, शेरू लोहार दोघेही मैदानात आहेत, परंतु समोर तेवढंच मोठं आव्हान आहे ते म्हणजे इम्रोज यांचं. कारण इम्रोजची गोलंदाजी हा देखील चर्चेचा विषय नेहमीच असतो. आणि इकडे पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट घेतली. यष्टीरक्षकांमध्ये सध्या आपण चर्चेतील असणारं नाव भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमधील म्हणजे फरदीन काझी यांना यष्टीरक्षक म्हणून आपण पाहतोय. उस्मान पटेल देखील इन ॲक्शनमध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहेत आपल्याला. लांब लांबवरून सगळे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी आलेले आहेत, सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरची स्पर्धा, परंतु या मैदानात तुम्ही आलात आणि या मैदानातील हिरवळ म्हणा, हे आयोजन म्हणा, हे सगळं पाहून मन मोहून जातं. आणि हीच ओळख आहे या A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या स्पर्धेची. अंकुश लोहार बॅटिंगसाठी समोर. इम्रोज, इम्रोजने आणखीन एक बॉल जबरदस्त टाकलाय. बॉलला टप्पा पडल्यानंतर वळण देण्याचा प्रयत्न राहिला आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता 4 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील याची चर्चा आहे या ठिकाणी. चौथी मॅच आता मात्र या ठिकाणी आजच्या दिवसातील सुरू होते. एकंदरीत 9 मॅचेस खेळवायच्यात, म्हणजे ही मॅच झाल्यावर सुद्धा 5 मॅच आहेत. रिव्हर्स खेळले अंकुश लोहार, वाह काय जबरदस्त हिट करताना पाहायला मिळत आहेत. बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, त्याच वेळेला बॅट उलटी केली आणि रिव्हर्सचा षटकार या ठिकाणी अंकुश लोहार यांनी देखील खेळलेला आहे. आणि दोघेही एका टीममध्ये खेळत असल्याकारणाने बॉन्डिंग चांगलं आहे शेरू लोहार आणि अंकुश लोहार यांचं. आणि इकडे मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. इम्रोजच्या विरुद्ध अशा प्रकारचे फटके सोपी गोष्ट नाहीये, परंतु ते सांगतायत तुम्ही आयकॉन तर आहेत तर आम्ही सुद्धा आयकॉनच आहोत. यावेळेला मात्र वेग वाढवताना पाहायला मिळाले, धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय आणि लगेच प्रत्युत्तर दिलंय या ठिकाणी. एका बाजूला जर पाहिलं तर दुर्गवीर पाचाड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाचाड म्हटलं तर रायगडाच्या अगदी पायथ्याशी असणारं पाचाड हे गाव. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता मसळा, स्वतः नगराध्यक्ष असलबाई कादरी यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फुलटॉस बॉल होता, त्याला दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. अंकुश लोहार यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा, चौकार.
या मैदानात चुकीला माफी नाही. आणि आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर आता 10 वर जाते. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते इम्रोज यांची. दुर्गवीर पाचाड एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उमर 11 मसळा. हुसेन टाकी आपण संपर्क साधायचा इकडे असाल तर. आपलं पारितोषिक आहे आमच्याकडे जमा, ते घेऊन जायचंय. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा पवित्रा ओळखला होता इम्रोजने. काही चांगले स्ट्रोक आले, परंतु काही बॉल कदाचित फर्दींच्या पायाला अगदी जोरातच लागलाय. आणि इकडे पहिली ओव्हर संपते आणि धावसंख्या जर पाहिली तर 10. सगळ्या क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत असणार आहे. माणगाव तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा, A1 क्रिकेट क्लब निजामपूरची क्रीडा स्पर्धा आज 27 पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. आणि गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यानंतर आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येते नरेश ठोंबरे. रायगड एक्सप्रेस म्हणून यांची देखील ओळख आहे. खालापूर तालुक्यातील हातनोली या गावाला बिलॉंग करणारे आणि महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये कित्येक वर्ष नरेश ठोंबरे हे नाव राहिलेलं आहे. आणि आज तेच गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर पुण्याचा एक धडाकेबाज बॅटर ज्यांच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, शेरू लोहार बॅटिंगसाठी. विविध स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल म्हणून देखील त्यांना आपण पाहतो. जुनेद भाईच्या चेहऱ्यावर उस्मान आल्यामुळे थोडासा जास्तच आनंद पाहायला मिळतोय. दुर्गवीर पाचाड विरुद्ध जर पाहिलं तर उमर 11 मसळा ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. नरेश ठोंबरे, चला थोडीशी घाई करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर आणखी 5 मॅचेस बाकी आहेत आणि दिवस जास्तीत जास्त 6:15 पर्यंत असतो. नरेश ठोंबरे समोर जर पाहिलं तर शेरू लोहार. शेरूसाठी हा थोडासा पाठीमागे टप्पा घेतलाय. गतवर्षी जर पाहिलं तर मालवणच्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला होता. एक ना अनेक संघ देखील व्यावसायिक क्रिकेट रायगड संघातून बरीच वर्ष खेळलेत. बंड्या बॉईज संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. परंतु शेरू हे नाव देखील चर्चेत आहे, त्यामुळे लढत चांगलीच रंगेल. पहिला बॉल तर डॉट आलाय. चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी दुर्गवीर पाचाड आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर यावेळेला शेरूच्या बॅटमधून येताना पाहिला मिळतोय हा फटका. समोर कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, काळजी घ्यायची कॅच पकडताना. आणि इकडे जर पाहिलं तर 6 धावा मिळतील शेरूला. त्या प्रेक्षकाला दुखापत तर झाली नाही ना? पहिली चौकशी करा, कदाचित तोंडावर बॉल लागलाय. हुसेन टाकी आपण संपर्क साधायचा आहे. यावेळेला दिशा दिली फाईन लेगला. शेरूच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका येताना पाहायला मिळतोय. 4-4-4 चौकार. मसळ्यात देखील चांगलं दर्जेदार किक. पगार झालाय परंतु धावांचा झालाय. आणि या 2 चेंडूवर जर पाहिलं तर खूप चांगले स्ट्रोक येताना पाहायला मिळाले. शेरू लोहार, प्रत्येक टीममध्ये 4 आयकॉनचा समावेश पहिल्यांदाच या स्पर्धेत. यावेळेला रिव्हर्स, वा काय स्ट्रोक खेळलाय. शेरू ऑन फायर. याही बॉलला सीमारेषा पलीकडे जावं लागेल. 4 धावा. एक चांगलं दर्जेदार क्रिकेटचं आयोजन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
चेरूसाठी बरीचशी पारितोषिकं सुद्धा आहेत, परंतु कमिटीच्या नियमानुसार त्याची अनाऊन्समेंट कामगिरी झाल्यानंतर होणार आहे. यावेळेला आपण पाहू शकता एक चांगला चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. कमबॅक नरेश या ठिकाणी करतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता 24 झालेली आहे. कोण जिंकणार या मॅचमध्ये चर्चा आहे. पहा प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढू लागलेली आहे, कारण अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. याही वेळेला चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर आता एकने पुढे जात असताना पाहायला मिळते. खूप चांगलं या ठिकाणी आयोजन आपल्या या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा रंगली आहे. राहुल बक्कम आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार यांचेही मनापासून आभारी आणि त्यांचंही स्वागत असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 25 थोडीशी नियंत्रितच आहे, परंतु काही चांगले स्ट्रोकही आलेले आहेत. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे संदेश मुंडे. चांभारलीचा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच दुर्गवीर पाचाड संघ आणि संदेश मुंडे गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर सुप्रीमो मोहपाडा या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आणि तेच संदेश मुंडे, चांभारली स्टार, रजत मुंडे, संदेश मुंडे आणि खूप सारी, म्हणजे चांभारलीचा संघ देखील ग्रामीण क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. तोच मात्र दुर्गवीर पाचाड या नावाने इकडे खेळताना पाहायला मिळतोय. आणि संदेश मुंडे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. पाहूया काय होईल या ठिकाणी. शेरू लोहार आणि अंकुश लोहार, 2 लोहार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढच्या दोन्ही टीमला टॉससाठी सज्ज राहायचंय. यावेळेला स्ट्रोक खेळला स्क्वेअर लेगला. शेरूच्या बॅटमधून संदेशचं स्वागत 6 धावांनी. षटकार. शाहीद या. शाहीद जंजीरकर का? यावेळेला आणखीन एक स्ट्रोक, परंतु पाहूया किती लांबवर जाईल. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि शेरूला परतावं लागतंय माघारी. सरफराज जळगावकर एम स्पोर्ट्स यांच्याकडून कमिटीसाठी, संपूर्ण कमिटीसाठी एक भलं मोठं कलिंगड या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या 100 रुपयाचा पुरस्कार कॅश ज्यांनी घेतलेले त्यांनाही दिला जाणार आहे. पंचा मैनुद्दीन परदेसी यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार. आज सकाळपासून खूप साऱ्या कॅचेस घेतल्या गेलेल्या आहेत. 100 एकट्याने खर्च करायचे नाही आहेत, सगळ्यांची पार्टी झाली पाहिजे. यावेळेला आपण वेगात चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटिंगला आलेला खेळाडू किरण अंबाला. किरण नाव घेतोय, लक्षात घ्या. किरण अंबाला कर्नाटकातील खेळाडू आहेत आणि किरण अंबाला या नावाने खूप प्रसिद्ध आहेत. कर्नाटक राज्यातून आलेले ती स्पर्धा खेळण्यासाठी. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर, म्हणजे या अगोदरचा चेंडू जरी मोठा फटका नसेल आला, परंतु आता एक लांब लचक फटका खेळलाय किरण अंबाला.
धन्यवाद डीजे. किरण अंबाला यांच्या बॅटमधून स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 37 वर जाते. आज म्हसळा टीमसाठी किरण अंबाला दाखल झाले तिकडे. चला टॉससाठी यायचं आहे. के सरकार नावे आणि TS निजामपूर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती टॉससाठी त्वरित द्यायचं आहे. हो, चांगला बॉल या ठिकाणी संदेश मुंडे यांच्याकडून पाहायला मिळतोय. अगदी वेगात खोलवर टप्प्याचा चेंडू तिकडे पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते लेग बाईच्या स्वरूपातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आता 38 धावांवर. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी. मग माईक सर्व क्रिकेट प्रेमी जे मात्र पाठीमागच्या बाजूच्या स्टँडमध्ये आवाज येतोय का? कंप्लीट आहे तिकडल्या बऱ्याचशा चाहत्यांची की आवाज येत नाही. येतोय का? नाही येत आहे. मीच तिकडे बसायला यावे लागेल आता. अंकुश यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न संदेश मुंडे आणि या ठिकाणी संदेश जर पाहिलं तर विकेट घेताना पाहिला मिळत आहेत आणि अंकुश लोहार चांगली सुरुवात केली होती परंतु विकेट आली आहे. चला टॉससाठी लगेच यायचं आहे. विनंती असेल टीम के सरकार न्हावे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर TS निजामपूर टॉससाठी यायचं आहे. सलाउद्दीन येतात बॅटिंग करण्यासाठी. समोर जर पाहिलं तर रजत मुंडे गोलंदाजीसाठी. कारकिर्दीची सुरुवात ज्यावेळेला झाली होती अष्टपैलू म्हणूनच परंतु थोडीशी दुखापत मध्यंतरी झाली आणि त्यानंतर लक्ष त्यांनी बॅटिंगवर केंद्रित केलं होतं रजत मुंडे यांनी. आणि आता रजत येतात मात्र गोलंदाजीसाठी कारण वेग ही त्यांची देखील ओळख आहे. परंतु समोर जर पाहिलं तर सलाउद्दीन आहेत आणि त्यांच्या जोडीला किरण अंबाला. विनंती असेल किशोर तात्या मालुसरे, विनंती असेल वैष्णव कोलाडचे संघ मालक आपण या ठिकाणी यायचे. टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाणार आहे. तात्या मालुसरे विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे. शेवटचं षटक बाकी आहे, पाहूया काय होईल. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोर खेळलाय आणि पाठवला किरण अंबाला. षटकार. या ठिकाणी शेवटचं षटक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिलं तर 46 धावा धाव फलकावर. किरण अंबाला, मी किरण म्हणतोय लक्षात घ्या, परंतु याही खेळाडूमध्ये जबरदस्त टॅलेंट आहे. कर्नाटकातून दाखल झाला या स्पर्धेसाठी. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 47 धावा. एक चांगलं मोठं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच प्रयत्नात जर पाहिलं तर या ठिकाणी दोघेही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलाउद्दीन देखील आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर किरण देखील आहे. रजत मुंडे गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात आपल्याला. दुर्गवीर पाचाड, कमी गतीचा बॉल, एक वेगळा स्ट्रोक खेळलाय परंतु फिल्डर नाही पकडू शकले आणि किरण अंबालाने देखील प्रभावित केलं एक वेगळा स्ट्रोक या ठिकाणी खेळून. आमचे कॉमेंटेटर मित्र आहेत योगेश वाघ, त्यांच्या भाषेत
51 धावा धावफलकावर 50च्या पुढे धावसंख्या जाते म्हसळा टीमची. उमर 11 म्हसळा असलबाई कादरी यांची टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला दुर्गवीर पाचाड. यावेळेला बिग हिट परंतु टायमिंग नाही झालंय. बॉल हवेत आहे, पाहूया उस्मान पोचतायत तिकडे आणि कॅच शेवटच्या क्षणी मात्र हातातून सुटताना पाहायला मिळते आणि तिकडे 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे गेली ती म्हणजे 53 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दुर्गवीर पाचाड आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उमर 11 म्हसळा यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. निजामपूरची स्पर्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडते आणि म्हणून ही गर्दी आताच उन्हात, प्रचंड उन्हात देखील एवढी गर्दी पाहायला मिळते. वातावरण थोड्यानंतर आणखी वेगळं असेल. कमी गतीचा बॉल व्हेरिएशन केलंय रजत मुंडे. वाह, प्रभावित केलं रजतने. व्हेरिएशन पाहायला मिळालं. कमी गतीचा बॉल डॉट येतोय आणि धावसंख्या 53 वर थांबलेली आहे. पाहूया किरण अंबाला बॅटिंग करतायत. आज मात्र रथी महारथी या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. प्रत्येक टीम मध्ये जर पाहिलं तर 4 बलाढ्य आयकॉन यांचा देखील समावेश पाहायला मिळतोय. चांगला बॉल रजत मुंडे यावेळेला अगदी खोलवर टाकला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर थांबवलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 54 धावा धावफलकावर 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. चला TS निजामपूर आलेत का आणि के सरकार नावे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी यायचं आहे. 54 धावा संख्या झाली आहे. विजयासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 55. नक्कीच आमच्या दोन्ही पंचांचे कौतुक करावं लागेल. आता मजा येईल. एक फरदीन मैदानाच्या आतमध्ये असेल, एक फरदीन स्कोरिंगला असेल. चला टॉस शेवटचा कॉल. TS निजामपूर. चला कॅप्टन यायचं आहे आणि के सरकार नावेचे आलेत का? के सरकार नावेचे कॅप्टन आलेत का? शेवटचा कॉल दिला जातोय. चला दोन्ही कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्येच टॉस होणं अपेक्षित आहे. के सरकार नावे. चला या लवकर टॉस साठी. चला सलामीची जोडी लवकर मैदानात पाठव. कॅप्टन आले. टॉस झालाय का? पहा दोन्ही टीमला विनंती आहे वेळेत उपस्थित राहा, अन्यथा आयोजकांकडे ओव्हर कमी केल्याशिवाय पर्याय नसणार आहे किंवा तुम्हाला पेनल्टी दिल्याशिवाय पर्याय नसणार आहे, कारण वेळ कमी आहे, मॅच जास्त आहे. 5 मॅचेस यानंतर बाकी आहे. 2:15 वाजलेले आहेत. TS निजामपूर नाही आले का? विनंती असेल चला या TS निजामपूर. चला विनंती असणार आहे. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि TS निजामपूर पंकज जाधव तर इकडे आलेले आहेत. सागर शेठ खानविलकर हे देखील उपस्थित राहत आहेत. या परिसरातील प्रत्येक क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचा चाहता या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायची आहे. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष आहे 55 आणि 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते. एका बाजूला दुर्गवीर पाचाड संघ जर पाहिलं तर रायगडाच्या पायथ्याशी पाचाड नावाचं गाव आपल्याला पाहायला मिळतं.
की राजमाता जिजाऊंचा देखील देह त्यांनी पाचाड या ठिकाणीच ठेवला होता. समाधी देखील त्यांची पाचाडमध्ये पाहायला मिळते आणि अगदी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड पाहायला मिळते. परंतु पाचाडसाठीच दुर्गवीर पाचाडसाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते. ज्या खेळाडूच्या बॅटिंगची चर्चा सध्या संपूर्ण भारतात सुरू आहे असा शिवडी मुंबईचा एक युवा बॅटर फरदीन काझी बॅटिंगच्या साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि रायगडच्या खालापूर तालुक्यातील सांभारलीचा सुपरस्टार रजत मुंडे हे देखील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. परंतु दोन्ही टीम जबरदस्त आहेत, कारण म्हसळा संघ देखील असलभाई कादरी आणि कंपनी हा देखील एक ताकदवर उमर 11 इकडे दाखल झालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला यहाँ पे नागुटना से बहुत से लोग आए हैं. जिशान सैयद है, उनके साथ में बहुत से उनके साथी हैं जो यहाँ पे हम पर बेशुमार प्यार करते हैं हमारी टीम पर. तो A1 क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से उनका हम खैर व मकदम कहते हैं. उनके हक में खुशामदीद वेलकम सुस्वागतम. नागुटण्यावरून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. जिशान सय्यद आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी, कारण सर्वांची नावं घेणं जरा कठीण आहे या ठिकाणी, वेळ फार शॉर्ट आहे, म्हणून आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सध्याच्या घडीला याही गोलंदाजाची चर्चा आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या मानाच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब श्रीतेज 11 चरोली या टीमसाठी घेतला होता. पुण्याच्या सांगवीचा हा बॉलर पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवडचा सनी कसबे बॉलिंगसाठी तर समोर पाहायला मिळत आहेत फरदीन काझी. आता ही लढत चांगलीच रंगणार आहे. दोन्ही बाजूला धुरंधर आहेत. दोघांनी जर पाहिलं तर ताकदवरच खेळाडू आणलेले आहेत. आणि आज आपल्याला पाहायचंय बाजी कोण मारणार, निजामपूर कोण जिंकणार क्रिकेटच्या मैदानावरील ही A1 ट्रॉफी. जो करेल कामगिरी A1 तो मात्र या ठिकाणी जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल ट्रॉफी A1. त्यामुळे पाहायचंय आज A1 कोण जिंकणार. सनी कसबे बॉलिंगसाठी, बॅटिंगसाठी फरदीन काझी. महत्वाची मॅच. पहिलाच बॉल फाईन लेगच्या दिशेने 6 षटकार फरदीन काझी. फरदीन काझी पहिल्याच बॉलवर षटकार खेळतायत. आम्ही एकाच वेळेला दोन फरदीन पाहतोय, कारण माझ्या बाजूला स्कोरर आहेत, त्यांचंही नाव फरदीन परदेसी आहे. यावेळेला लोअर फुल टॉस, स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, तिकडे थोडासा अपघात होऊ शकला असता, परंतु पोहोचले फरदीन तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि 7 धावा धावफलकावर म्हणजे मॅच पहा, कारण सनी कसबे देखील काही कमी नाहीये. 3000 प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटवर या मॅचचा आनंद घेतात. त्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती आहे, अजून आपण 24 लाईव्ह इव्हेंट जर सबस्क्राईब नसेल केला तर कृपया करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या कालावधीच्या स्पर्धाही पाहायला मिळतील. आणि या 3000 प्रेक्षकांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने रहमतभाई हार्दिक स्वागत आपण करूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने, कारण मानाची स्पर्धा, चांगल्या मॅच सगळ्यांनाच पाहायच्या असतात आणि आज सगळ्यांचंच लक्ष निजामपूरवर लागलेलं आहे. रजत मुंडे यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. एक जबरदस्त बॅटर म्हणून स्वतःचं नाव कमावलंय. यावर्षी नुकतीच नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये देखील काय बॅटिंग केली होती. यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आणि फिरकी पटूने एक मोठा मासा गळ्याला लावलाय. आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते महत्वाची. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले त्या अगोदर टाळ्यांचा गजर सुरू झाला या ठिकाणी. क्या रजत मुंडे माघारी परत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये उस्मान पटेल रायगडचा टायगर यांची एंट्री होताना पाहायला मिळते. परंतु पाहिजे या ठिकाणी काय होईल. फरदीन काझी पहिल्याच बॉलवर षटकार खेळला खरा, परंतु त्यानंतर आपण पाहू शकता एक चांगली, कारण सनी कसबे यांच्या नावाची चर्चा देखील यासाठी आहे. आणि एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे मला, कारण श्रीतेज 11 चरवली हा संपूर्ण संघ गेल्या आठवड्यात एका ठिकाणी पाणी प्याला आणि बाहेरचं पाणी प्याला, अख्खा संघ आजारी पडला होता.
आणि जवळपास संघातील 8 ते 9 खेळाडू हॉस्पिटलाइज देखील झाले होते. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्यांनाच विनंती असेल, पाणी पिताना व्यवस्थित पाणी पिया, कारण आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी आणि खूप मोठं क्रिकेट खेळायचं आहे, ही काळजी घ्या. आणि सगळे खेळाडू आता हळूहळू सुखरूप व्यवस्थित होत आहेत. त्यामुळे काळजी घ्या खेळाडूंनो, कारण खूप सारं क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि थोडंसं फ्लाईट दिली होती आणि सनी यांच्या गोलंदाजीची तीच खासियत आहे. आणि फिरकीपटू आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तेही करतायत बॉलला वळवण्यामध्ये, कारण नवीन बॉल वळवणं सोपी गोष्ट नसते. आणि हा सनी कसबे नुकतंच सावर्डेच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 2 षटकात केवळ 1 धाव खर्ची केली होती. सनी कसबे यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि मोठी विकेट येताना पाहायला मिळत आहेत. उस्मान पटेल आउट, सनी ऑन फायर. फिरकीपटू सनी कसबे. मॅच महत्वाची सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत मुंडे येतात बॅटिंग करण्यासाठी. फरदीन मैदानाच्या आतमध्ये आणि लक्ष तेवढं मोठं नाहीये, 55च आहे, परंतु सनी कसबे काय बॉलिंग करतायत पहा. पुण्याच्या खेळाडूंची देखील जबरदस्त छाप पाहायला मिळाली या हंगामामध्ये. अखो टप्प्याचा बॉल, त्याला खराब चेंडू होता, फाईन लेगला खेळताना पाहायला मिळाले आणि पाठवला बॉल सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी. आपण पाहू शकता पहिली ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 11 पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 3 षटकं बाकी आहेत आणि 44 धावांची आवश्यकता आहे. फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये आहे जरूर. दुर्गवीर पाचाड संघासाठी जोडीला अनिकेत मुंडे देखील दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये, कारण 2 महत्त्वाच्या विकेट आलेल्या आहेत. रजत मुंडे आणि त्याचबरोबर उस्मान पटेल या 2 विकेट आल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये फरदीन यांना आपण पाहतोय. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष त्यांच्याकडे असणार आहे. यानंतर आणखी 5 मॅचेस शिल्लक आहेत याची नोंद घ्यायची आणि त्या दृष्टीने थोडीशी घाई करायची आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर परिवर्तन केलं जात आहे. अंकुश लोहार यांना आमंत्रित करण्यात येत आहे. याही अष्टपैलू खेळाडूच्या नावाची चर्चा आहे सध्याच्या घडीला. फरदीन काझी, सर्वांच्याच नजर आता फरदीनवर आहे. पहा, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला दररोज सिद्ध करावं लागतं. काल तुम्ही किती रन केल्यात त्याच्यावर आज मॅच जिंकली जाईल का? अजिबात नाही. तुम्हाला आजही चांगलंच खेळावं लागेल. त्यामुळे अपेक्षा नेहमीच असतात आणि त्याची पूर्तता आपल्याला करावी लागते. पाहूयात, अंकुशने बॅटिंगमध्ये चांगली छाप सोडली आहे. आता मात्र या ठिकाणी बॉलिंगमध्ये आलेत अंकुश, परंतु समोर आहेत फरदीन काझी आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहा, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी झाली आहे, कारण A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. लोअर फुल टॉस, खराब बॉल होता, त्याच्यावर आक्रमण फरदीन काझी यांच्या बॅटमधून षटकार. फरदीन काझी यांच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळालाय.
यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी फरदीन करतायत. हुसेन टाके यांच्यासाठी पारितोषिक होतं आणि त्यांच्यापर्यंत सुपूर्द झालेलं आहे. आणि आपण या ठिकाणी आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी. फरदीन धावसंख्या जर पाहिली तर आता 21 झाली आहे. सगळ्यांच्याच नजरा मैदानावर लागलेल्या आहेत. काय होईल या मॅचमध्ये. 55चा पाठलाग करायचा. 21 धावा झालेल्या आहेत. 34 धावांची आवश्यकता अजूनही. अंकुश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु ओहो, एक डॉट बॉल. मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळेल. फरदीनचा रिव्हर्सचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल आलाय. डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटरवरचा आणि आत्मविश्वास वाढेल बॉलरचा. एका बाजूला मसळा आहे, एका बाजूला पाचाड आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये चांभारलीचा संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. फरदीन विरुद्ध अंकुश. चांगला बॉल, सन्मान दिला. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळत आहेत. वा, अंकुश लोहार यांचं हे कमबॅक पाहायला मिळत आहे. अष्टपैलू कामगिरी करतात अंकुश लोहार. श्रीतेज 11 संघासाठी देखील जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. आज ॲज अ आयकॉन अंकुश प्रभावित करतायत. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर आक्रमण. फटका फसलाय. बॉल हवेत आणि सीमारेषेच्या पार 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 षटकार. चा पाठलाग करायचा आहे. अजूनही जर पाहिलं तर 28 पाहिजे ना. 28 धावांची आवश्यकता अजूनही आहे. फरदीन काझी नावाचं वादळ घोंगावतं निजामपुरामध्ये. यावेळेला कव्हर्सला एक क्लासिकल स्ट्रोक खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध आहेत. आणि काय मॅच, कट टू कट मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 28. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावा पाहिजे त्या 27. म्हणजे अर्ध्या ओव्हर झाल्यात, अर्ध्या ओव्हर बाकी आहे. 12 बॉल झालेत, 12 बॉल बाकी आहेत. 28 धावा झाल्यात, 27 धावा बाकी आहेत. पाहूया काय होईल. फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे लक्ष त्यांच्यावरच लागलेलं आहे. 3 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत, परंतु 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पाहूया काय होईल. दोन षटकांमध्ये जर पाहिलं तर अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. आणि आता बॉलिंगसाठी पाहूयात कुणाला आमंत्रित. चला लवकर निर्णय घ्यायचा आहे, कारण यानंतर 5 मॅच बाकी आहे आणि 2:30 वाजलेले आहेत. नवद मॅचच्या दिशेने शेरू लोहार या मैदानात नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलाय. फरदीन काझी खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करतायत. यावेळेला लोअर फुल टॉस. फरदीनने ठोकलाय षटकार. आणखीन एक 6 धावा. आणि फरदीन काझी का चर्चा सुरू होती येण्याच्या अगोदरच. फरदीन 2018ला ते आले होते इकडे, परंतु सगळेच प्रेक्षक सांगतात त्यांना बॅटिंग मिळाली नव्हती. परंतु आज जवळपास 4-5 वर्षांनी बॅटिंग मिळाली तर सगळा कसूर काढतायत कदाचित. यावेळेला कव्हर्सला खेळलाय बॉल. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. डॉट बॉल येईल. वा, गरज आहे याचीच, कारण धावा वाचणं गरजेचं आहे. आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल दबाव वाढवेल, कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 21 धावा आणि 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी शेरूलाही करावी लागेल.
जे काही असेल पंच निर्णय घेतील. पंचांवर कुणीही दबाव आणायचा नाही. पंच निर्णय घेतील. पंचांना तिथपर्यंत येऊ द्या, निर्णय घेऊ द्या. दोघांनी पंचांवर दबाव आणू नका. मागे दोघांनी पाठीमागे या. पंच निर्णय घेतील. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. आणि आता फरदीन काझी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. समीकरण मात्र बदलत आहे. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 35. म्हणजे अजूनही 20 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅचमध्ये दुर्गवीरला देखील घेऊन येऊ शकते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दुर्गवीर टीम जर पाहिलं तर या ठिकाणी 5 टीम ही बॅटिंग करते आणि फिल्डिंगला मसळ आहे. आणि हाही संघ तेवढाच बलवान आहे. कमी गतीचा बॉल, फरदीन काझी जबरदस्त स्ट्रोक खेळतायत. षटकार. या वेळेला स्ट्रोक घेताना पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक घेताना पाहायला मिळाला. अकरा बॉलमध्ये 36 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतात फरदीन काझी. मुंबईच्या शिवडी परिसरातील एक युवा खेळाडू ज्यांच्या नावाची चर्चा गेल्या वर्षी जर पाहिलं तर नुकतीच सावर्डेच्या स्पर्धेमध्ये देखील मोटरसायकल बाईक मिळवली आहे, मॅन ऑफ द सिरीज. आणि त्याचबरोबर गतवर्षी राष्ट्रवादी चषकात 4 व्हीलर कार घाटकोपरला मिळवली होती. यावेळेला मात्र कव्हर्सला फरदीनच्या बॅटमधून एक आकर्षक फटका अडवण्याचा प्रयत्न, परंतु तो निष्फळ ठरतोय. फरदीन पोहोचताय 40 वर. 4 धावा फरदीन. मध्ये 10 धावांची आवश्यकता. 8 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. टीमला 10 पाहिजेत आणि फरदीनला अर्धशतकासाठी देखील 10च पाहिजेत. टीमचं जिंकणं थोडंसं जास्त महत्त्वाचं असेल. पाहूया. आज हुसेन टाकीने देखील 49 धावा केल्या. बबलू पाटीलच्या 53 धावा पाहायला मिळाल्या, चर्चेत राहिले. सकाळी महेंद्र अंधेरे काय बॅटिंग करताना पाहायला मिळाले सकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच यानंतरच्या मॅच किती ओव्हरच्या आहेत फवदभाई समीरभाई कळवायचं आहे. आणि अध्यक्ष साहेब आपण देखील सोबत मॅचच्या दिशेने. मॅच ऑन आहे. फरदीन. ओ हो हो हो, जास्त शफल झाले. खेळायचं होतं फाईन लेगच्या दिशेने. चेरूने मात्र एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय आणि सांगतात आम्ही मॅच सोडणार नाही, फाईट करणार आम्ही सुद्धा. आता मात्र बॉल जर पाहिलं तर यात 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला अनिकेत मुंडे पाहायला मिळत आहेत आणि स्ट्राईकवर फरदीन काझी जे 40 धावांवर बॅटिंग करतायत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये आणि एक संधी होती त्या ठिकाणी कॅच पकडण्याची, परंतु तसं नाही झालं आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4-4 चौकार.
हा, दोन्ही टीम एक लक्ष द्या, यानंतरच्या ज्या दोन्ही मॅच होतील 4 ओव्हरच्या होतील, परंतु आपल्याला घाई करावी लागेल. हा, 6 धावांची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत, 6 धावा करायच्या त्या 6. आणि नदीम धायरेकर यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतो. नक्कीच दुबईतील क्रिकेट देखील नदीम भाईंनी गाजवलेलं आहे आणि त्या परिसरातील क्रिकेटमध्ये देखील नदीम धायरेकर यांना आपण पाहतो. आणि आज नदीम धायरेकर इकडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. असलबाई कादरी, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू आणि म्हसळाचे नगराध्यक्ष, त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला दुर्गवीर पाचाड. चांगला बॉल पहा इकडे, पहिलाच बॉल अनिकेत यांनी फरदीन यांना स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय. जिंकायला 5 धावा पाहिजेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अर्धशतकासाठी 6 धावा पाहिजेत. पाहूया काय होईल. नदीम धायरेकर यांना बॉलिंगसाठी आपण पाहतोय. फरदीन काझी स्ट्राईकवर. यावेळेला फटका तर खेळलाय आणि फरदीन काझी अर्धशतक. टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळतोय. मन जिंकून घेतली शिवडी मुंबईच्या खेळाडूने आणि अर्धशतक आणि टीमचा विजय देखील. बाकी आहेत, आम्हाला सहकार्य करायचं आहे. मैन ऑफ द मैच का खिताब देने के लिए मैं दावत सुखन देता हूँ जिशान सैयद, इनको दावत सुखन देता हूँ को मैन ऑफ द मैच का खिताब दे अपने हाथों से. फरदीन काझी का चर्चा होती. माझ्या मते सेल्फी काढायला आता गर्दी कदाचित होईल तिकडे, परंतु पहिलं मॅन ऑफ द मॅच घ्यायला जायचंय. फरदीन ग्राउंड के बाहर हो जाए सब. हेलो सब ग्राउंड के बाहर हो जाए सर. दुसरा सामना घ्या लवकर. चला, दोन्ही टीम मैदानात दाखल व्हायचं आहे, कारण मगाचपासून सगळ्या खेळाडूंच्या सेल्फी काढायला गर्दी होते इकडे. आणि कारण मोठ्या प्रमाणावर निजामपूर आणि परिसरामध्ये क्रिकेटचे प्रेमी आहेत आणि सगळेच पुण्याची टीमही चांगली खेळली, अंकुशही चांगली खेळले. आमच्या असलबाई कादरी यांची टीम आपल्या देखील पुढच्या स्पर्धांसाठी. असलबाई, आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि पुढची मॅच काही क्षणात सुरू होईल. जशी मॅच सुरू होईल आवाज असेल नौशादजी सांगळे सर यांचा. चला, क्षेत्ररक्षणासाठी त्वरित मैदानात दाखल व्हायचं विनंती असणार आहे. TS निजामपूर क्षेत्ररक्षण आहे का? चला, फिल्डिंग लवकरात लवकर मैदानात यायचं आहे आणि नावे टीम आपले बॅटर पाठवायचे आहेत. फरदीन काझी अर्धशतक. फरदीन काझी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 55 करायच्या होत्या आणि 50 धावा फरदीनने एकट्याने केल्या. त्यातल्या जरा टाळ्या होत्या, जोरात टाळ्या होत्या फरदीनसाठी. जोरात जरा स्वागत करायचं आहे. निजामपूर वासियांना जोरात स्वागत करायचं आहे.